दिन भाऊ तू मासनी काय जाते या होय म्हणाया आले मोठा जागीरदार इथं घरात खायला जाणं नाही आणि म्हणते गोष्ट ती तू वाटलीसाला घ्या मोराला पटापटा झोपावर कशा पायदांना नाही ते आज धावताय उद्या उठून भलत संत काय मागितलं म्हणजे घरात काय हाल चालला ठाव आहे ना इथं दोन यायचं घ्यायला अन्नाचा घास भेटणं मुश्किल आहे तुला वेळेला विचार करू मी बघीन काहीतरी झोपा आपल्या वाडीचा बंड्या तरी परवा झाडाला फाशी दिली तुला कळलं नाही अरे मला कालच कळलं या लय मला झालं काय आता त्या पुढं पण काय हे तुझा बाय जमलं नाही पैसा असं तर अरे पोरात वाटली झाल्या काहीतरी पाहिजे म्हणते ती तुला तुला घरी नाही सांगायला करू तुझी भीती करा आहे आमची भीती करा आहे या दुष्काळानं नको नको केलं बोला लेकर बोलायची हाताची दुनिया खायला भेटली थोडं पैसे मिळाला असतील तर लय मदत झाली त्याची अरे सुकाळीच्या तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं ते पण तुझा बाग आहे ना रे चल एक माग तुझ्या हाती काळजी रे माझ्या देवात काळजी देवात काळजी रे
पावायची नाही ती, पण तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत. पावसाला जेव्हा बोलवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला, आणि जेव्हा बोलवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला. म्या तरी काय करू माझे बाई, म्या मित्रा नाही गे, पण आपल्या मुलाबाळांची, माझ्या म्हाताऱ्याची, तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली फरफट मला बघवत नाही. माझ्या पावलाच्या आवाजाने माझी लाडकी जनावर उभा राहून आबरायला लागायची. का तर आपल्या धन्यानं आज तरी हिरवा चारा आणला असं म्हणून, पण मला रिकामा बघता ती मुख्य जनावर गपगुमान बसायची. अगं माझ्या मुख्य जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली, पण या निर्दयी शासनाला काय बी नाही कळत. सगळं वज तुझ्या खांद्यावर टाकून जाताना लय वगाळ वाटतंय. माझ्या पोराला सागतला साधा शिपाई हो, पण शेतकरी नव्हे. कारण साध्या शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार हजारात वाढतोय. ही सरकारी हलकट अधिकारी आज त्याला किंवा टेबला घालून पैसे मिळवते, आणि आम्ही आमच्या कष्टाचं गावाचं पैको मागतोय तरी आम्हाला ते नाही मिळत. माझ्या म्हाताऱ्याला साबण रागीत आहे ती, पण लय माया लावतात. माझ्या जनावरांना रुसायला नको लावूस, माझ्या जनावरांना कसायला ऐकू नकोस. लय झालं तर रानावनात सोडून दे, पण आपलं जण कसायच्या हातात देऊ नको. आणि माझ्या लाडक्या पोरीला सांभाळ, तिला माझा एक गोड मुद्दा दे. पोरीला लय काम लावू नको. माझे बहीण 7 जन्माचं फेर घेतलं होतं, तर अर्ध्यात सोडून जातो. मला माफ कर, तुझा धन्यवाद.